नमस्कार, मी ईशा जगताप. पासवर्ड श्रीमंतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो आणि त्यासाठीच आपण मेहनतही करत असतो. खरं तर आपण किती पैसे कमवतोय यापेक्षा ते कुठे खर्च करतोय, कुठे गुंतवतोय याला जास्त महत्त्व आहे. तसंच गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा कसा मिळेल हे शिकणंही आवश्यक आहे. सध्या शेअर मार्केटमधल्या गुंतवणूकदारांची संख्या कमालीची वाढली आहे. या गुंतवणुकीचं अचूक गणित ज्याला कळतं तो श्रीमंतीच्या दिशेनं वाटचाल करतो. आज आपणही हे गणित जाणून घेणार आहोत. आज आपल्याला शेअर मार्केट विषयी योग्य मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर निलेश पाटील सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. आजचा आपला विषय आहे ट्रेड विथ निलेश पाटील. प्रॅक्टिकली शिका आणि दररोज पैसे कमवा. हे नेमकं कसं शक्य होईल हे आपल्याला निलेश पाटील सर सांगतीलच, जे नील्स एंटरप्राइजेसचे संस्थापक आहेत. ते NLP एक्सपर्ट, NISM प्रमाणित शेअर मार्केट ट्रेडर आणि मानसशास्त्राचे PhD डॉक्टर आहेत. त्यांनी 500हून अधिक लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेडिंग सेशन्स पार पाडलेले आहेत आणि असं करणारे ते देशभरात एकमेव आहेत. निलेश पाटील यांना ट्रेडिंगचा 12 वर्षांहून अधिक अनुभव आहे. तसंच 7 वर्षांहून अधिक शेअर मार्केट प्रशिक्षणाचा त्यांना अनुभव आहे. आजवर त्यांनी 18,000हून अधिक विद्यार्थ्यांना शेअर मार्केटचं शिक्षण दिलंय आणि 100हून अधिक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. ते विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमधील सायकोलॉजीचं रहस्य शिकवत लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवतात. त्यांना शेअर मार्केटमधील कौतुकास्पद कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर शेअर मार्केट शिकायचं असेल, त्यातून नफा कमवायचा असेल तर निलेश पाटील शेअर मार्केट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून शेअर मार्केटचे धडे नक्कीच मिळवू शकता. आता आपण अजिबात वेळ न दवडता निलेश पाटील सरांकडून पासवर्ड श्रीमंतीचा जाणून घेऊया. सर, अगदी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, शेअर मार्केटमधून नफा कमवणं हे अवघड आहे की सोपं आहे? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. याआधी तुम्हाला सांगू शकतो मी की हा इंटरव्ह्यू तुमच्या लाईफचा सर्वात इम्पॉर्टंट जो इंटरव्ह्यू तुम्ही बघताय तो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नवीन ट्रेडर असाल, नवीन स्टॉक मार्केट शिकत असाल किंवा तुम्ही ऑलरेडी तुम्हाला 5 वर्ष झाले असतील, तरी हा जो माझा इंटरव्ह्यू आहे तो सोडू नका, कारण का खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यातून नवीन लोक तर रोज प्रॉफिट करतीलच, पण जे 4-5 वर्षे स्ट्रगल करत आहे स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. बघा, तुम्ही जो प्रश्न मला विचारलात की अवघड आहे की सोपं आहे, महत्त्वाचं काय की महत्त्वाचं तुम्हाला योग्य मेंटॉर मिळणं, महत्त्वाचं योग्य तुम्हाला गुरु मिळणं हे महत्त्वाचं आहे. कारण का ॲक्च्युली स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये काय करायचं हे नाही तर नवीन लोकांना माहिती आहे किंवा जुन्या लोकांनासुद्धा माहीत नाही आहे. काही लोक 5 वर्षापासून करत आहेत, 10 वर्षापासून करतात, तरी रिझल्ट येत नाही, आणि काही लोक नवीन आहेत, त्यांना समजत नाही काय करायचं आहे. तर आजचा जो माझा इंटरव्ह्यू आहे तो दोघांसाठी सुद्धा आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर खूप खूप इम्पॉर्टंट आहे, त्यांना, कारण का त्यांना जुनं विसरायचं नाही आहे. पण जे लोक जुने आहेत ते काय चुका करत आहेत त्या नक्की मी सांगणार आहे. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ते फक्त मी बोलून दाखवणार नाही आहे, तुमच्यासमोर प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या गुरुची परीक्षा घेऊ शकता की हा जो माणूस इंटरव्ह्यू देतो आहे तो बाबा खरं बोलतो आहे की खोटं बोलतो आहे, खरोखर ते सोपं आहे का. बघा, कुठलीही गोष्ट आहे त्याच्यावर तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर ती गोष्ट तुमच्यासाठी सोपी असते, पण राईट डायरेक्शनमध्ये प्रॅक्टिस करायची असते. बघा, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एकदम बाप असाल, तुमच्या क्षेत्रामध्ये एकदम जबरदस्त काम करत असाल, पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये नक्की काय करायचं आहे ही गोष्ट कोणालाच माहीत नसतात. आज मार्केटमध्ये भरपूर लोक शिकवायला येतात, पण त्यांचा मेन उद्देश काय असतो, आपला कोर्स सेल करणं, बस झालं काम. स्टॉप लॉस घ्या, टार्गेट घ्या, तुम्ही तुमचं पहा. पण माझं मेन काम काय आहे की खरोखर लोकांना त्यांची मदत करणं, खरोखर लोकांना सांगणं की नक्की तुम्हाला प्रॉफिटसाठी काय करायचं आहे. नवीन लोक मी जे सांगेन ते करून प्रॉफिट कमवतात आहे, पण जुने लोक काय चुका करतायत ते जर त्यांनी समजलं तर नक्की प्रॉफिट करतील. आणि बघा, तुम्हाला मी सांगतोय की जे हाऊसवाईफसुद्धा आहेत, जे स्टुडंट आहेत, आमच्याकडे 90-90 वर्षाचे आजोबासुद्धा येतात आणि काही कठीण नाही आहे. म्हणजे तुम्ही काय बोलता, एक मोबाईल लागतो, आणि आजकाल तर मोबाईल एवढं युजर फ्रेंडली आहेत, ते डीमॅट अकाउंट एवढं युजर फ्रेंडली आहे की 90-90 वर्षाचे आजोबा वापरत आहेत, आज 10-12 वर्षाचे मुलं वापरत आहेत, तर तुम्ही कोणीही करू शकतात. बरोबर आहे, तर ते सोपं आहे, पण योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि योग्य मार्गदर्शन म्हणजे काय की आपण सर्व काय करतोय, आपण सर्व रॅट रेसमध्ये पळतोय.
रॅट रेस म्हणजे काय की ज्या गोष्टीवरती जास्त टाईम दिला नाही पाहिजे त्या गोष्टीला टाईम देतोय. म्हणजे उदाहरणार्थ टेक्निक अनालिसिस, चार्ट पॅटर्न, कॅन्डल स्टिक्स, इंडिकेटर्स ह्याच्यावरती आपण जास्तीत जास्त लक्ष देतोय. 100 इंडिकेटर बघतोय, पॅटर्न बघतोय, चार्ट बघतोय, पण ते फक्त स्ट्रॅटेजी 1% आहे. जर तुम्हाला प्रॉफिट कमवायचं असेल तर 99% हे सायकोलॉजी आहे. आणि ह्या सायकोलॉजीमध्ये मी माझ्या स्टुडंटपर्यंत लास्टपर्यंत असतो. जेव्हा आपण ट्रेड घेतो किंवा ट्रेड शिकतो, लाईफ टाईम तुमच्याबरोबर आहे. तुम्ही काय चुका करता लगेच मी सांगतो. म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे काय की मी ट्रेड दाखवतो बाबा ट्रेड काय आहे. आणि चालू मार्केटमध्ये असं नाही की शनिवार रविवारी वर्कशॉप घेतला आणि शनिवार रविवारी झालेल्या मार्केटवरती आपण चर्चा केली नाही. चालू मार्केटवरती आपण चर्चा करतो की चालू मार्केटमध्ये काय घडेल. बघा, अंडर सेबी गाईडलाईन्स ज्या गोष्टी आपण व्यवस्थित करतो त्या व्यवस्थित करतोच आहे. लोकांना लाईव्ह ट्रेड करून दाखवल्याशिवाय किंवा लाईव्ह ट्रेडमध्ये काय करतात ते दाखवल्याशिवाय त्यांची सायकोलॉजी इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. आणि मी सांगतोय जे 99% प्रॉफिट करतात ना ती लोकं किती आहेत, फक्त 5 ते 60%. हां, आणि हे सेबीने सांगितलं आहे. मग बाकीचे 90-92% लोक लॉस का करतायत? जर टेक्निकल ॲनालिसिस बरोबर आहे, जर बाकीचे सर्व कॅन्डल स्टिक पॅटर्न बरोबर आहे तर का करतायत? कारण का खरी जी गोष्ट आहे ती 5 ते 60% लोक जी कमवतात ना ते समोर येऊन कधी सांगतच नाही. पण स्वामींच्या आशीर्वादाने मी तुम्हाला त्या गोष्टी सांगतोय आणि ते प्रूव्ह करण्यासाठी मला कुठल्या बॅलन्स शीट, कुठला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटची किंवा पोर्टफोलिओची गरज नाही आहे. जे आहे ते समोरासमोर. मी काय सांगितलं, तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता. आमचे सेमिनार चालूच असतात. रोज सेमिनार आमचे चालू असतात. महिन्याला जवळजवळ 4 सेमिनार, वेबिनार चालू असतात. तुम्ही जे खाली नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती फोन करून आमची सेमिनारची माहिती घेऊ शकता आणि तुम्ही त्या सेमिनार बघू शकता की खरोखर मी जे सांगतो ते खरं आहे का. कारण कसं असतं की तुम्हाला जर स्टॉक मार्केटची माहिती पाहिजे तर फ्रीमध्ये यूट्यूबवरती आहे ना. तुम्हाला कुठल्या क्लासची गरज काय किंवा कोणाच्या मार्गदर्शनाची गरज काय. पण जो तो युनिक पॉईंट आहे ना, जे 5% लोक पैसे कमवतात ते युनिक पॉईंट तुम्हाला समजण्यासाठी चांगल्या गुरुचीच गरज असते. प्रत्येक माणूस सक्सेसफुल आहे त्यांच्याकडे गुरु आहे. मग ते सचिन तेंडुलकर असो, विराट कोहली असो किंवा कुठल्याही क्षेत्रात. आज आपण पण जेव्हा जन्मतो तेव्हा आई वडील आपले गुरु असतात, शाळेत जातो शिक्षक गुरु असतात. तसं कोण ना कोण गायडन्स देणारा पाहिजे असतो. 2011 पासून मी स्टॉक मार्केट करतोय. 2016 मी लॉसमध्ये होतो कारण मी सुद्धा भरपूर चार्ट, इंडिकेटर, पॅटर्न्स हे टेक्निकल बघत होतो. पण नंतर मला कळलं की सर्व काही सायकोलॉजी आहे, पेशन्स आहेत, मार्केटमध्ये भरपूर ऑपरेटर असतात, त्यांना कसं हँडल करायचं. पण तुम्ही माझ्यासोबत ट्रेड केलं, माझ्यासोबत राहिलात तर मी सांगतोय न शिकलेला माणूस पण आणि भरपूर शिकलेला माणूस पण, लहान मुलगा पण, वयस्कर माणूस पण म्हणजे कोणीही शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट करू शकतो. फक्त एवढंच आहे की माझ्या गाईडलाईन्सकडे बघून करा, माझ्यासोबत करा, हीच एक विनंती आहे. म्हणजे शेअर मार्केट गुंतवणूक ही सोपी आहे, फक्त आपल्यासारखा मार्गदर्शक पाठीशी असणं आवश्यक आहे. नेमकं कोण शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकतं? काय केलं की यश मिळू शकतं? बघा, शेअर मार्केटमध्ये यशस्वी जो होऊ शकतो तो प्रॅक्टिस करेल. आणि प्रॅक्टिस ही काय की त्या गोष्टीवरतीच केली पाहिजे जी खरोखर त्या गोष्टीवरती प्रॅक्टिस करायची गरज आहे. म्हणजे बघा, जे जुने लोक असतात जे ट्रेडिंगमध्ये ऑलरेडी 5-10 वर्षापासून आहे ते प्रॅक्टिस कशावरती करतात? टेक्निकल ॲनालिसिस, इंडिकेटर, कॅन्डल पॅटर्न्स, गाईडलाईन ह्याच्यावरती प्रॅक्टिस करतात. पण त्याच्यावरती प्रॅक्टिस करून प्रॉफिट होत नाही. असं झालं असतं तर सर्वांना टेक्निकल ॲनालिसिस येतं, 99% लोक प्रॉफिट केलं असतं. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल की एक जहाज बिघडतं आणि ते जहाज दुरुस्त करण्यासाठी भरपूर इंजिनियर येतात. पण भरपूर इंजिनियर जे असतात ते भरपूर काम करून पण ते जहाज रिपेअर करू शकत नाही. पण एक तिकडचाच एक साधा कारागीर येतो आणि फक्त एक हातोडा मारतो आणि ते जहाज सुरू होतं. आणि ते हातोडा मारण्याचे तो काहीतरी 1 लाख 2 लाख मागतो. तो मालक बोलतो फक्त हातोडा मारायचे 1 लाख का? कारण का हातोडा कुठे मारायचा ते आपल्याला कळलं पाहिजे. तसंच तुम्ही रॅट रेसमध्ये अडकलेत. तुम्ही कुठे अडकलेत? तुम्ही अडकले इंडिकेटरमध्ये, चार्ट पॅटर्नमध्ये, त्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेत. तुम्हाला एक राईट गायडन्स पाहिजे की नेमका हातोडा मारायचा कुठे. सर्व काय लपलं आहे तुमच्या पेशन्समध्ये, ग्रीडमध्ये, ओव्हर ट्रेडिंगमध्ये. म्हणजे गुरु जो मार्गदर्शन करतोय, म्हणजे तुम्ही जर माझ्यासोबत काम केलं तर तुम्ही प्रॉफिट करू शकता. मग त्याच्यामध्ये हाऊसवाईफसुद्धा आहेत आमच्याकडे, 17-18 वर्षाची मुलं पण आहेत, यांची आता 12वी-15वी झाली आहेत. त्याच्यानंतर जॉब करणारे पण आहेत, CA सुद्धा आहेत, डॉक्टरसुद्धा आहेत आणि वयस्कर माणसंसुद्धा आहेत. जे लोक रिटायर्ड झाले आहेत ते लोकंसुद्धा आनंदाने करतात. एक स्टोरी मला आठवली ती तुम्हाला रिटायर्ड माणसाची सांगतो की एक गृहस्थ आले होते, बिचारे रिटायर्ड होते आणि मला सांगत होते की काहीतरी मला करायचं आहे. आता घरी असतो मी आणि घरी सारखी कटकट होते, सून मला व्यवस्थित वागवत नाही किंवा काही प्रॉब्लेम होतात, मला तेवढा मान सन्मान भेटत नाही जेवढा मी जॉबमध्ये मला असायचं तेव्हा.
तर माझ्याकडे ट्रेडिंग करायला लागले आणि ट्रेडिंग करून त्यांना चांगले पैसे यायला लागले. स्टॉकमध्ये करायचे, लाँग टर्मसाठी करायचे आणि चांगले पैसे यायला लागले ना, तसे घरी जाऊन ते काय करायला लागले की सामान घेऊन जायला लागले, वस्तू घेऊन जायला लागले. म्हणजे त्यांना एक वर्दीनेस आला की मी पण काहीतरी करू शकतो. आणि जी सून कटकट करायची ना, ती पण त्यांना मान सन्मान द्यायला लागली, चहा घेऊन जायला लागली, त्या गोष्टी करायला लागली. म्हणजे काय की आपण वर्दीनेस आहोत. तर तुम्ही रिटायर असाल, तुमच्याकडे जॉब नसेल तरी तुम्ही करू शकता, कोणी करू शकतो. भांडवल जास्त नसेल तरी चालेल, 100-100 रुपयाला स्टॉक्स येतात, तुम्ही करू शकता. ऑप्शनमध्ये करायचं असेल तर 15-20 हजाराला लॉट येतात. कोणी असं काही नाही आहे की तुम्हाला जास्तच पैसे पाहिजे आहेत किंवा कमीच पैसे पाहिजे आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. अजून एक स्टोरी मी नेहमी सांगतो की एक मुलगा माझ्याकडे शिकायला आला होता आणि तो पिऊन होता. पिऊनचं काम करायचं, एक 12,000 रुपये तो कमवत होता आणि त्याच्याकडे प्रूफ पण आपल्याकडे आहे सर्व. तर त्याच्यानंतर तो 20,000 रुपये घेऊन आला होता की सर मला सांगा काय करायचं. तर मी सांगितलं 20,000मध्ये आपण स्टॉक करून तर जास्त काही करू शकत नाही, आपण थोडं ऑप्शन्समध्ये करू. आणि 20,000मध्ये काम करता जवळजवळ 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी करोडचा पोर्टफोलिओ बनवला आहे. ऑप्शन्समध्ये तो प्रॉफिट करायचा, इक्विटीमध्ये टाकायचा, स्टॉक्समध्ये. ऑप्शनमध्ये प्रॉफिट करायचा, स्टॉक्समध्ये टाकायचा. तर अशा पद्धतीने असं नाही आहे की श्रीमंतच माणूस श्रीमंत होऊ शकतो. तुम्हाला जर योग्य गुरु असेल तर कोणीही श्रीमंत होऊ शकतो, कोणीही पुढे जाऊ शकतो. मी काय सांगितलं, योग्य ठिकाणी हातोडा मारायचा आहे. तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही मेहनत करत राहिलात तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आणि तुम्ही जर योग्य ठिकाणी हातोडा मारलात तर हे काहीच कठीण नाही आहे. तुम्हाला पण ते कठीण वाटत असेल ना, अरे हे काय चार्ट आहेत, हे काय कॅन्डल आहेत, हे काय पॅटर्न आहेत. काही गरज नाही. माझ्याबरोबर असले विद्यार्थी फक्त त्यांचा मोबाईल घेऊन ट्रेडिंग करतात, स्टॉक्स विकत घेतात आणि त्यांना काही लोकांना तर ABCD सुद्धा माहिती नाही आहे. ते लोकंसुद्धा पैसे कमवत आहेत. तर आपल्याला काय फक्त मोबाईल पाहिजे. जे तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये बघता ना की 3-3 स्क्रीन, 4-4 स्क्रीन किंवा तुम्हाला मोठी लाईफस्टाईल दाखवतात, मोठमोठ्या गाड्या घेऊन दाखवतात किंवा मोठमोठे वॉचेस घेऊन दाखवतात, त्यांच्या मागे न जाता तुम्ही एक खरा गुरु पकडा. आणि गुरु फक्त ते फेक गोष्टी बघून नाही, समोरासमोर बाबा तू करतोस ना, तुझ्यामध्ये स्ट्रेंथ आहे ना, तर मला समोरासमोर प्रॉफिट करून दाखव. कारण का आजच्या युगामध्ये एडिट करून प्रॉफिट अँड लॉस दाखवणे कोणालाही शक्य आहे, कोणी एडिट करू शकतो. आणि मी चॅलेंज सर्वांसमोर घेतो आहे की या माझ्याकडे आणि समोरासमोर बघा की कशा पद्धतीने ट्रेडिंग करून मी प्रॉफिट करतो या माझ्या सेमिनारमध्ये. आणि हे बोलणारा पूर्ण मुंबईमध्ये, इंडियामध्ये कोणी नाही की अशा पद्धतीने. कारण का मला क्लास थ्रू पैसे नाही कमवायचे आहेत, मला खरोखर मराठी माणूस पुढे गेलेला पाहिजे. आणि ही गोष्ट कशी आली माझ्या मनामध्ये, हा इंटेन्शन कसा आला ते पण सांगतो. की मी जवळजवळ 2019पर्यंत 18पर्यंत शिकवत नव्हतो. मी स्वतः ट्रेडिंग करत होतो 2011 पासून. पण कोरोनामध्ये भरपूर लोकांचं नुकसान झालं, भरपूर लोकांना फसवण्यात आलं, भरपूर लोकांचे पैसे गेले आणि भरपूर लोकांनी ट्रेडिंगमध्ये लॉस करून, काही लोकांनी आत्महत्याचा प्रयत्न, काही लोकांनी पूर्ण आपली आयुष्याची पुंजी घालवून डिप्रेशनमध्ये गेले. तेव्हा मी एक कमिटमेंट लहान होतो तेव्हा स्वामींना केली होती. कारण का आमचं बालपण पण एकदम गरिबीत गेलो. जनता कॉलनीमध्ये मी राहायचो. आम्हीसुद्धा गाडी धुणं, दुधाच्या पिशव्या टाकणं, म्हणजे गरिबी एकदम होती. तर मी स्वामींकडे, आम्ही दादरच्या मठात जायचो, तेव्हा मी वर्ली कोलवेला राहायचो, चालत जायचो आईबरोबर. तेव्हा मी ठरवलं होतं की आयुष्यात काय जर झालं तर मी खरं सांगून मी लोकांची मदत करेन, जे काय असेल ते खरं. आज तुमच्यासमोर जे पण सांगतो ऑडियन्ससमोर, एकूण एक गोष्ट मी खरी सांगतो आहे. जर तुम्हाला त्या लोकांमध्ये यायचं आहे जे स्टॉक मार्केटमध्ये खरोखर कमवत आहेत, तर तुम्ही त्या गुरुची परीक्षा घेतली पाहिजे. त्या ॲडव्हर्टाईजवर जायला नाही पाहिजे, त्या गोष्टींवर जायला नाही पाहिजे. जे आहे ते समोरासमोर ट्रेड करून प्रॉफिट होतो आहे का, खरोखर हा माणूस खरं बोलतो आहे का, त्याची शहानिशा केली पाहिजे. आणि आपल्या मराठी माणसांनी या गोष्टीत जायला पाहिजे. आणि माझी तुम्ही साथ द्या, आपण मिळून पुढे जाऊया, मिळून काहीतरी काम करूया. तर जसा प्रश्न विचारला की कोण करू शकतो, तर कोणीही करू शकतं, काही कठीण नाही आहे. मी तुमच्याबरोबर लाईफ टाईम आहे. आणि ज्याचं शिक्षण नाही ना, जो अंगुठा छाप आहे तो पण करू शकतो. आणि आपल्याकडे डॉक्टर आणि CA पण करतात. कारण का आपण कुठल्याच कॅन्डलचा, कुठल्याच क्रिटिकल गोष्टींचा वापर करत नाही. एकदम सिम्पल. आणि प्रत्येक ट्रेडमध्ये मी तुमच्यासोबत ट्रेड संपेपर्यंत असतो. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. आणि जे नवीन आहेत त्यांना चांगले स्टॉक्ससुद्धा देतो, ते स्टॉक्ससुद्धा वाढतात. फक्त काय, तुम्हाला माझ्या सेमिनारमध्ये येऊन त्या गोष्टी तुमच्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला विश्वास होईल की बाबा हा माणूस जो बोलतो ते खरं आहे. बरोबर आहे. तर तुम्ही जर सेमिनारमध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ज्या नंबर दिला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, कॉल करा. माझा चॅनल आहे निलेश पाटील शेअर मार्केट, त्याला सबस्क्राईब करा. त्याचा लाईव्ह ट्रेडिंग बघा की कसं करतो मी. या पद्धतीने आपण काम करतो. निलेश सर, तुमचं ना वैशिष्ट्यच हे आहे की तुम्ही फक्त बोलत नाही, तुम्ही करून दाखवता. तुम्ही लोकांना लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवता आणि ही शिकवणी देता. या प्रॅक्टिकल शिकवणुकीचा त्यांच्या कमाईवर काय फरक पडतो, आणखी काही उदाहरणं सांगा. बघा, मी नक्कीच सांगतो. बघ, आधी माझ्याकडे जे पण नवीन जे लोक येतात त्यांचं टेन्शन नसतं. कारण का ऑलरेडी ते लोक
माझं ऐकतात सर्व गोष्टी जे पण आहे मी सांगतो की बा एक लॉटनी घ्या किंवा एक स्टॉकनी ट्रेड करा, तर ते ऐकतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये फायदा होतो. जसं की एकदम सोपं उदाहरण आहे की ऑप्शन्समध्ये भरपूर लोक माझ्यासोबत ट्रेडिंग करतात, मी सांगतो ते करतात आणि जवळजवळ दिवसाला चांगले पैसे कमवतात. आणि समजा कोणाचा म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एक माणूस माझ्याकडे आला आणि मला सांगायला लागला की सर मी एवढं शिकलो, एवढं सगळं केलं तरी 1,00,000च पगार आहे आणि मला आयुष्यामध्ये गाडी घ्यायचं आहे, बंगला घ्यायचं आहे, सगळ्या गोष्टी घ्यायच्या तरी पूर्ण होत नाही. काही माणसं अशी सुद्धा आली की 50,000 पगार आहे, 25,000 पगार आहे. तर मी इतक्या माणसं तुम्ही माझ्या वेबसाईटवरती गेला, यूट्यूबवरती गेल्यावरती त्यांच्या सर्वांचे टेस्टिमोनियल आहेत, त्यांचे ते बोललेले आहेत स्वतःहून. तिथे तुम्ही जाऊ शकता आणि बघू शकता की कशाप्रकारे मी त्यांच्यासोबत ट्रेड केल्यामुळे म्हणजे माझं काय की त्या लोकांसोबत मी काम करतो, म्हणजे त्यांनी प्रॉफिट करा, मीही प्रॉफिट करा. त्याचा परिणाम काय होतो की ते जे पगार कमवतात ना त्यांच्यापेक्षा पण चांगले पैसे माझ्यासोबत कमवतात. असं नाही त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करायला लागेल किंवा काय करायला लागेल. आता तुमच्यावरची मेहनत मी 14 वर्षापूर्वी केली आहे, आता त्याचं जे फळ भेटते ते मी तुम्हाला देतो आहे आणि ते करता करता तुम्ही शिकणार माझ्याबरोबर. 1 महिना, 2 महिना, 3 महिना तुम्ही शिकणार. मी असं नाही बोलणार की तुम्ही लगेच शिकणार. जी गोष्ट मला 14 वर्ष लागली ती तुम्ही 2-3 महिन्यात कसं शिकणार. पण मी तुमची साथ सोडणार नाही. मी लाईफ टाईम आहे, तर लाईफ टाईम करत करत माणसाला अनुभव येतो आणि अनुभव आल्यावरती ती सायकोलॉजी वाढतेच. आणि त्याच्यामुळे काय होतं की मी तुमच्याबरोबर असलो ना तर लोक 15-20 हजारामध्ये पण 1,000 रुपये आरामात कमवतात, 2,000 आरामात कमवतात, स्टॉक वाढले 10-20% आरामात कमवतात. म्हणजे काय की त्यांच्या कमाईवरती परिणाम कसा होतो पॉझिटिव्ह, की त्यांना कोणतरी गुरु भेटला आहे की तो फक्त स्टॉप लॉस, टार्गेट किंवा ह्या गोष्टी सांगून त्यांना सोडत नाही किंवा कुठला सॉफ्टवेअर देऊन त्यांना सोडत नाही. लास्टपर्यंत 9:15 ते 3:30पर्यंत लास्टपर्यंत मी तुमच्यावर राहतो आणि लास्टपर्यंत तो ट्रेड प्रॉफिटमध्ये येतो, कसा येतो, काय होतो, सगळ्या गोष्टी शिकवतो आणि त्याच्यामुळे भरपूर लोकांचा फायदा होतो. आणि त्या गोष्टी तुम्ही माझ्या रिव्ह्यूमध्ये पण वाचू शकता. 5 स्टार रिव्ह्यू आहे, 600च्या वरती लोकांनी रिव्ह्यू दिलेले पॉझिटिव्ह तुम्ही वाचू शकता की काय करतोय. आणि जसं मी तुम्हाला बोललोच की कुठल्याही गोष्टीची मनामध्ये जर शंका असेल तर त्या शंकेसाठी तुम्हाला काय करायला लागेल, माझ्या सेमिनार वेबिनारमध्ये यायला लागेल. ऑनलाईनसुद्धा असतात, ऑफलाईनसुद्धा असतात आणि तुम्ही तुमच्या शंकेचं निरसन करू शकतात की हा माणूस जे बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे. पण मला मनापासून वाटतं की आपल्या मराठी माणसासाठी काहीतरी करायचं आणि ह्या 4-5 वर्षात मला समाधान आहे की आपण काहीतरी करू शकलो, काहीतरी लोकांची स्वप्न पूर्ण करू शकलो, याचं मला खूप समाधान आहे आणि पुढे पण मला या गोष्टी करायच्या आहेत. आजचा इंटरव्ह्यू देण्यामागेचा एक मोटिव्ह काय होता माहिती आहे की खूप लोक भरकटले आहेत, त्यांना एक योग्य गुरु भेटत नाही आहे. ते फक्त एक क्लास, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा असे क्लास करत जातात. हा इंडिकेटर नाही, तो इंडिकेटर, हा चार्ट नाही, तो चार्ट. बघा, कुठलीही स्ट्रॅटेजी घ्या, कुठलाही इंडिकेटर घ्या, कुठलाही चार्ट घ्या, फक्त 1%च तुम्हाला फायदा करून देणार. 99% जे आहे ती तुमची बुद्धी आहे, तुमची सायकोलॉजी आहे. आणि सायकोलॉजी म्हणजे काय, मी तुम्हाला काय शिकवणार माहिती आहे की पेशन्स कसं ठेवायचं, ग्रीडवरती कंट्रोल कसं ठेवायचं, भीतीवरती कंट्रोल कसं ठेवायचं, ओव्हर ट्रेडिंग कशी नाही करायची, कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन येते, सप्लाय डिमांड कसं होतं, हे लहान मुलगा पण शिकेल. पण आपण काय करतो माहिती आहे की सोपी गोष्ट सोडून आपण काय बोलतो की एकदम कठीण गोष्टीकडे जातो. अरे मोठमोठे चार्ट दिसत आहेत, मोठमोठे पॅटर्न दिसतात म्हणजे काहीतरी खरं शिकवणार असेल. पण आपल्याला एखादी सोपी गोष्ट भेटली ना आपण सोडून देतो की नाही एकदम सोपं आहे म्हणजे काहीच नसणार. पण त्या सोप्या गोष्टीमध्येच खूप काही लपलेलं असतं. तर त्याच्यामुळे आपण मिळून काम करूया आणि मराठी माणूस आपण पुढे जाऊया. शेअर मार्केटमधून बक्कळ पैसा कमवता येऊ शकतो, पण ते योग्य मार्गदर्शनानेच ही गुंतवणूक करावी. सगळं मान्य आहे. बरोबर. पण अनेक जण असेही असतात की जे शेअर मार्केटमध्ये उतरायलाच घाबरतात. त्यांना असं वाटतं की माझे पैसे बुडतील. अशा नव्याने सुरुवात करू इच्छिणाऱ्या पण तरी घाबरणाऱ्या शेअर मार्केट गुंतवणूकदारांना आपण काय सल्ला द्याल? बरोबर. बघा, जे नवीन लोक आहेत, जुन्या लोकांना तर समजलं मी जे सांगितलं ते, पण जे नवीन लोक आहेत तर सुरुवातीला तुम्हाला जर चांगला गुरु भेटला ना, जो तुमच्या पाठीशी भक्कम उभा असेल तर तुम्ही अजिबात घाबरण्याची गरज नाही. मी असं नाही आहे की तुम्हाला सोडून देणार की तुम्ही बाबा मी तुम्हाला शिकवलं आता तुम्ही तुमचं बघा. मी तुमच्यासोबत लाईफ टाईम राहणार आहे, मी तुमची मदत करणार आहे. आणि आपल्याला भीती कधी जमते माहिती आहे की आपल्याला अनुभव भेटल्यावरती. तुम्हाला जेव्हा पॉझिटिव्ह अनुभव भेटतील, तुम्हाला प्रॉफिट होईल, तुमची भीती आपोआप नाहीशी होईल. पण भीती घालवण्यासाठी त्या गोष्टीमध्ये उतरावं तर लागतं. बघा, काही लोकांना पोहण्याची भीती वाटते पण पाण्यात उतरल्याशिवाय ते भीती जाणार कशी. काही लोकांना ड्रायव्हिंगची भीती वाटते पण कार चालवल्याशिवाय भीती जाणार कशी. भीती घालवण्यासाठी त्या गोष्टीमध्ये जायला लागतं. आणि तुमच्याकडे जर योग्य गुरु असेल तर तुमची भीती आरामात जाणार. कशी जाणार? कारण का तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येणार आणि पॉझिटिव्ह अनुभव जर तुम्हाला आला तर तुम्ही आरामात ती गोष्ट करू शकता. तर मला खास करून जे हाऊसवाईफ आहेत त्यांना सांगायचं आहे की आमची हाऊसवाईफ लोकांची कम्युनिटी आहेत. हजारो लोक ट्रेडिंग करतायत, हजारो लोक प्रॉफिट करतायत, हजारो लोक स्टॉकमध्ये काम करतायत बेसिक लेवलला. असं नाही, बेसिक
पासून मी शिकवणार आहे. म्हणजे ए पासून झेडपर्यंत. असं नाही की बाबा जे ट्रेडर आहेत त्यांनीच या, जे नवीन आहेत त्यांनी येऊ नका. ट्रेडर मोस्ट वेलकम. जे लॉस करतायत लाखो करोडो मदत करायला तयार आहे कव्हर करण्यासाठी, त्यांनी तर या. पण जे नवीन आहेत, नवीन सुरुवात करतायत, तर तुम्ही फसू नका. तुम्ही चांगल्या गुरुकडे, म्हणजे जसं सांगितलं मॅडमनी की कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी कसं काम कराल किंवा त्यांचा विश्वास कसं संपादन कराल, तर पहिलाच तुम्हाला जर चांगला गुरु भेटला आणि पहिलाच तुमचा फायदा झाला, पहिलाच तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स जर आला, तर तुम्हाला भीती वाटणारच नाही आणि मी तुमच्यासोबत असणारच आहे. म्हणजे आपला हा कोर्स आहे ना युनिक आहे. त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे, तुमचा जो मेंटॉर आहे, गुरु आहे, तो तुमच्याबरोबर राहतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की जे पण नवीन लोक आहेत त्यांना A to Z सर्व शिकवणार आहे. फक्त तुम्ही आमच्या सेमिनारला या, कारण का इथे कसं वेळ कमी आहे, मला 20 मिनिटं फक्त बोलायचं आहे. तिकडे आपण 3 तास 4 तास 5 तास गप्पा मारू, तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देऊ. जे पण प्रश्न असतील ती की सर मी कमवू शकतो का, कमवू शकते का, किती भांडवल पाहिजे, किती काय पाहिजे, प्रत्येक प्रश्न तुमच्या मनात जे आहेत, जे नवीन लोक आहेत, जे जुने लोक आहेत, असे जे ट्रेडर आहेत, जे इन्व्हेस्टर आहेत, ते लोक सेमिनारमध्ये या. कारण का इथे 20 मिनिटं फक्त मला बोलायचं असतं. तिकडे आपल्याकडे जवळजवळ 7-8 तासाचा वेळ असतो. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर माझ्या सेमिनारमध्ये देण्यात येईल, माझ्या वेबिनारमध्ये देण्यात येईल. जे नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा, तिथे माहिती घ्या की आत्ता सेमिनार आपला कधी आहे. दुसरं आपलं यूट्यूब चॅनल आहे, ते पहा. त्याच्यामध्ये बघा की कशा पद्धतीने आपण लाईव्ह ट्रेड करतोय. लोकांची टेस्टिमोनियल बघा. दुसऱ्या लोकांची टेस्टिमोनियल बघून आपल्याला पण कॉन्फिडन्स येतो. म्हणजे तुमच्या बाजूच्या 10 लोकांनी जर पैसे कमवले तर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार. आमच्या क्लासमध्ये 100 लोक आहेत, ते जर पैसे कमवत आहेत आणि तुम्हाला दाखवत आहेत, अरे एवढं कमवलं तेवढं कमवलं, तुम्हाला ऑटोमॅटिकली येणार आहेत. म्हणजे आपण बोलतो ना की 5 लोकांबरोबर राहतो, त्या 5 लोकांसारखे आपण बनतो. तर 5 यशस्वी लोकांसोबत राहा, तुम्हीसुद्धा यशस्वी बनणार. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो, जर तुम्ही माझ्यासोबत आला तर तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. जसे गुजराती, मारवाडी, सिंधी माझ्याकडे येतात, चांगली लोक आहेत ती पण आपल्या मराठी माणसाने आलं पाहिजे, एकमेकांना पुढे नेलं पाहिजे, हे मला पहिल्यापासून वाटतं आहे. आज मी तळमळीने का बोलतोय, तुम्हाला ओपन चॅलेंज का देतोय की तुम्ही माझी परीक्षा घ्या, कारण का ह्याच्यासाठीच की खरोखर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. अगदीच शेवटी रिस्क घेणं महत्वाचं आहे. एकदा तरी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पाहणं आवश्यक आहे. कदाचित पुढचे शेअर मार्केटमधले दिग्गज तुम्हीच असू शकता. सर, निलेश पाटील सर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला खऱ्या अर्थानं पासवर्ड श्रीमंतीचा दिलात, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.